So, good morning, everyone. We are meeting after the prelims UPSC 2026, and today we are going to just talk about what will be our strategy for the mains, right? 2026. We are talking about specifically UPSC मेन्स, बरोबर आहे. आणि तुम्ही जर ही UPSC मेन्स लिहित आहात तर स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगतो की यू आर गोइंग टू हॅव अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज. वाय? बिकॉज आय हॅव बीन इंटरॅक्टिंग विथ लॉट ऑफ स्टुडंट्स, दोज हु आर यू कॅन से हु हॅव रिटन द प्रिलिम्स, आणि जे मागच्या वेळेसचे रँकर्स आहेत किंवा मागच्या वेळेस ज्यांनी मेन्स लिहिलेली आहे तशातले खूप जण, राईट, दे आर नॉट स्कोरिंग गुड मार्क्स. दे आर स्कोरिंग इन 60s or even 50s. So there is a chance that this time mains मध्ये a lot of freshers are going to be there, right? Those who are writing the mains for the first time. So this reduces the competition. तर तुम्ही जर आता हा एक इन्सेंटिव्ह म्हणून बघितला पाहिजे. काय म्हणून बघितला पाहिजे? हा इन्सेंटिव्ह म्हणून बघितला पाहिजे की बाबा मी काय करणार आहे, मी आता माझं 100% जर इथं दिलं, राईट, तर ऑटोमॅटिकली माझे चान्सेस वाढतात ही एक्झाम क्लिअर करण्याचे. सो दॅट शुड बी व्हेरी व्हेरी मच क्लिअर इन युअर माइंड, राईट. सो नाव लेट अस यू कॅन से गो and see what is the reality. The reality is only this much days are remaining. 70 days are remaining, which is very, very less. Are you understanding this? So first thing is that I know it has been long. Now come back, start the studies again because you don't have time, right? कधी आपली मीन्स 21 ऑगस्ट. आलं तुम्हाला लक्षात? आपण कधी आहे? जून, जुलै, ऑगस्ट, गेम ओव्हर आहे. आलं तुम्हाला लक्षात? सो व्हेरी फ्यू डेज आर रिमेनिंग. दॅट इज द फर्स्ट रियालिटी विच यू नीड टू एक्सेप्ट. आय नो की खूप जण प्रिलिम्स या सगळ्या सायकलमधनं दमलेले असतात, बट आपली एक तुम्ही हे पण लक्षात घ्या की आपली जी आहे ती 24 तारखेला आपली प्रिलिम झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 31 तारखेला आपण एमपीएससी दिलेली, म्हणून आपण त्याकडनं आपण म्हणतो की नाही 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. ती एक फिलिंग आहे विद्यार्थ्यांमध्ये, पण ती फिलिंग नका ठेवू. आलं तुम्हाला लक्षात? मोर दॅन यू कॅन से नाव 12 डेज आर ओव्हर. आलं तुम्हाला लक्षात? तर प्लीज अंडरस्टँड की आता टाइम खूप कमी आहे आपल्याकडे, राईट. सो ओनली दिस मच डेज आर लेफ्ट. सो एव्हरी सिंगल डे वुड काउंट, राईट. सो ट्रॅप काय असणार आहे? ट्राईंग टू चेज एव्हरीथिंग. दॅट इज द ट्रॅप. ओके. मेन म्हणजे एस्पेशली असे विद्यार्थी मला भेटत आहेत की जे फर्स्ट टाइमर. मला 10 ते 12 विद्यार्थी असे भेटलेत की ज्यांना भेटत आहेत मार्क्स 75, 80, 85, 99, 100 पण क्रॉस केलेला विद्यार्थी आहे. आलं तुम्हाला लक्षात? पण त्यांना भीती काय आहे की दे आर रायटिंग फॉर द फर्स्ट टाइम. सो त्यांना भीती काय आहे? सर मी दिल्लीला जाऊ का? मला कळत नाही काय करू, राईट. तुम्ही आता एन्झायटी ठेवू नका. तुम्ही बिलकुल, तुम्ही दिल्लीला गेले, ऍडजस्ट झाले, हे सगळं वेळ खाऊ प्रकरण आहे. तिथं आजारी पडले, काय करणार? आलं तुम्हाला लक्षात? सो द बेस्ट सिच्युएशन इज जस्ट सेटल इन वेर एव्हर यू आर, राईट. ट्रस्ट युअर सोर्सेस. ओके. आतापर्यंत जे अभ्यास केलाय त्याला ट्रस्ट करा. ओके. आणि वन स्टॉप सोल्युशन ला काहीतरी विचार करा, राईट. की बेसिकली जस्ट यू कॅन से नाव इज द टाइम टू बिकम अ लिटिल स्मार्ट. प्रायोरिटाइज, राईट. आणि त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? एक मेंटर लागणार आहे. सो व्हॉट यू शुड बी डुईंग, त्या मेंटरला भेटा आणि तुमचं एक स्ट्रॅटेजी बनवून घ्या. आय एम गोइंग टू गिव्ह अ मॅक्रो स्ट्रॅटेजी, बट एव्हरीबडी वुड हॅव सम प्लेसेस वेर दे आर अंडर प्रिपेअर्ड, सम प्लेसेस दे आर बेटर प्रिपेअर्ड. सो हे जे फाईन ट्युनिंग आहे ते तुम्हाला करायला लागणार आहे. अँड यू नीड टू स्टार्ट फ्रॉम टुडे, राईट. Officially, we are going to start from Monday. But you need to start from today so that you get into that zone till Monday, right? So हे महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट, अ फिक्स शेड्यूल रिदम आपल्याला करायचं आहे. वीकली टार्गेट्स आणि हे सगळे आपण बघणार आहे, राईट. सो आपलं आता स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? सो वी आर गोइंग टू हॅव अ मॅक्रो टार्गेट विच इज गोइंग टू बी वीकली, राईट. सो एव्हरी सेक्शन वाइज गोल वुड बी सेट अप फॉर द वीक, राईट. सो दिस इज गोइंग टू हेल्प अस टू कीप द सिलेबस ऑन ट्रैक. आणि देर इज गोइंग टू बी अ डेली टारगेट कि ईच डे वी आर गोइंग टू डिफाइन कि आज इतना पढ़ना है, राइट. और उसके ऊपर आंसर राइटिंग करना है एवरी डे. और जो भी हम मंडे टू फ्राइडे आंसर राइटिंग करेंगे, सैटरडे को वो पूरा रिवाइज करेंगे, संडे को उसके ऊपर वापस टेस्ट लिखेंगे, राइट. सो एवरी डे आंसर राइटिंग इज कंपल्सरी बिकॉज राइटिंग इज मोस्ट इंपॉर्टंट स्किल विच इज गोइंग टू हेल्प यू क्लियर दिस यूपीएससी मेन्स, राइट. रायटिंग मध्ये तुम्ही जर सुस्तीपणा दाखवला, रायटिंग पण जर तुम्ही यू कॅन से म्हणलं की नाही मी रायटिंग करणार नाही, मला पहिला अभ्यास करायचा आहे, दॅट इज गोइंग टू बी सुसाइडल. आर यू अंडरस्टँडिंग? तर रायटिंग वरती बिलकुल पण आम्ही टॉलरेट करणार नाही. रोज लिहायचं आणि एकत्र येऊन इथं लिहायचं आहे. ऑफलाईन ट्राय करा हे करण्यासाठी, राईट. सो स्मॉल विन्स एव्हरी डे इफ यू राईट, that is going to compound into weekly goal, right? So that is the execution. Now everything is all about execution. आणि मी अभ्यासाच्या आधी पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय की आता सगळ्यात जास्ती महत्वाचं काय, व्हॉट इज गोइंग टू डिफाईन वेदर यू विन दिस बॅटल ऑर नॉट, राईट, इज युअर फिजिकल अँड मेंटल फिटनेस.
आलं अंडरस्टँडिंग. मग तुमची झोप, तुमचा आहार, तुमचं हायड्रेशन, तुमचे विटामिन्स, तुमचे मिनरल्स, तुमचं प्रोटीन, हे सगळं व्यवस्थित ठेवा. राईट. यू शुड फील हॅपी, यू शुड फील हेल्दी फ्रॉम विदिन. आलं तुम्हाला लक्षात? राईट. इफ यू आर इन युअर पीक पॉवर्स फिजिकली आणि मेंटली, ऑटोमॅटिकली दॅट विल गेट ट्रान्सलेटेड इन टू बेटर मार्क्स. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर रोज हाफ एन आवर, 1 hour, वॉट एव्हर टाइम यू गेट, ट्राय टू वर्क ऑन युअर फिजिकल फिटनेस. सूर्यनमस्कार करा, बेसिक सूर्यनमस्कार असतील तर सूर्यनमस्कार करा. राईट. थोडं मेडिटेशन करा 5-10 मिनिटं, वॉट एव्हर वर्क फॉर यू. यू आर रायटिंग द मीन्स दॅट यू हॅव डन समथिंग राईट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. टाइम युजली आपण आता काय म्हणणार, 55% थोडं ऑप्शनलला द्या. डिसेंबर जानेवारी पासून ऑप्शनल बघितलं नसेल मोस्टली, तर आता ऑप्शनलला परत यू कॅन से ऍटलीस्ट एवढं तरी आठवलं पाहिजे आपलं ऑप्शनल कुठलं आहे. बरोबर आहे का नाही? तर त्याला परत उघडण्याचा टाइम आहे आणि आत्ता पहिले ते चालू करण्याचा टाइम आहे, ऑप्शनल एथिक्स. बरोबर आहे का नाही? जनरल स्टडीजला एवढं टाइम द्यायचा आहे. राईट. डेली आपण यू कॅन से अप टू 2 hours आन्सर रायटिंग करणार आहोत संध्याकाळी. ऑप्शनलचं पण आन्सर रायटिंग करणार आहोत. डेली टार्गेट ऑप्शनलला पण भेटणार आहे तुम्हाला. ऑप्शनलचं ऑलरेडी लेक्चर झालेलं आहे सोशिओलॉजीचं. अरे अंडरस्टँडिंग. दोघं सोशिओलॉजीवाले आहेत. बरोबर आहे का नाही? राईट. तर सोशिओलॉजीचं झालेलं आहे, त्यामध्ये टाइम टेबल पण दिलेलं आहे, डेलीचे पण टार्गेट दिलेले आहेत. आलं तुम्हाला लक्षात? ते लेक्चर बघून घ्या किंवा ऍटलीस्ट ते ब्रोशर तरी घेऊन टाका आणि मंडे पासून ते टार्गेट चालू होत आहेत. आलं तुम्हाला लक्षात? ऑप्शनलचं मी अशी टार्गेट ठेवलेलं आहे की सकाळी 7 ते तुम्ही 11 हे ऑप्शनल अभ्यास करणार आहात तिथं, आणि 11 ते 12 तुम्ही काय करणार आहात, आन्सर रायटिंग करणार आहात. मग 12 ते 1 तुम्हाला ब्रेक दिलेला आहे. 1 ते 6 तुम्ही जीएस अभ्यास करणार आहात आणि मग यू कॅन से 6 ते 7 जीएसचं आन्सर रायटिंग करणार आहात. आणि मग 7 ते पुढं 10-11 तुमचं जे काय आहे तो तुम्हाला फ्री वेळ आहे, बफर वेळ आहे. तुम्हाला काय करायचं तुम्ही त्यात करा. आलं तुम्हाला लक्षात? तो फिक्स स्लॉट बिल्ड्स अ हॅबिट, सेम थिंग एव्हरी डे, नो एक्सक्युजेस, रायटिंग इज द रिअल स्किल. राईट. इन द मेन्स टेस्ट. तर आपण हे करणार आहे. ओके. एव्हरी डे रायटिंग वी आर गोइंग टू डू. व्हॉट इज द ब्युटी? एच.यू. देसाईचं यू कॅन से तुम्हाला जर राहिलं तर तुम्हाला फायदा का होणार आहे मेन्समध्ये, तुमचं यू कॅन से चांगलं का तुम्ही अटेम्प्ट करू शकणार आहेत. राईट. प्रांजल इज देअर, प्रियंका इज देअर, सिद्धार्थ इज देअर. राईट. अँड अदर्स आर ऑल्सो देअर. सो काय फायदा होणार आहे तुम्हाला? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक रूम भेटतो, तुम्हाला माहितीच आहे तो, वेर यू कॅन ऑल स्टडी टुगेदर. राईट. आणि तुम्हाला पिअर डिस्कशन तुम्ही करू शकता. कम्पेअर द अप्रोचेस, फिल द गॅप्स, लर्न फ्रॉम इच अदर्स आन्सर्स. दॅट इज द वन ब्युटिफुल थिंग. राईट. सेकंड, वी आर ऑल्सो गोइंग टू गिव्ह यू मॉडेल आन्सर्स, स्ट्रक्चर, डेप्थ, प्रेझेंटेशन सगळं देणार आहे आपण. ओके. देन वी आर गोइंग टू हॅव अ वीकली रिव्ह्यू, कन्सॉलिडेट, करेक्ट द मिस्टेक्स, रिइन्फोर्स व्हॉट वर्क. राईट. आणि वीकली ऍटलीस्ट 1 लेक्चर तरी असणार. म्हणजे सोशिओलॉजीचं एक तरी मिनिमम लेक्चर आणि जीएसचं एक लेक्चर असणार, की बाबा या वीकमध्ये फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे, तर हिस्ट्रीमध्ये आपण काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, तुमचे गॅप्स काय आहेत. तर एक रिव्ह्यू सेशन. आणि सोशिओलॉजीचं पण. आर यू अंडरस्टँडिंग? सोशिओलॉजीचं सेशन मी मागच्या वेळेस कसं घेतलं होतं युजली, की तुमचा पेपर झाला संडेला, की मंडे ट्युजडेला मी लगेच चेक करून तुम्हाला देऊन टाकायचो, त्यावरती सेशन घ्यायचो की या वीकमध्ये आपण काय करणार आहे आणि हा पेपरमध्ये काय काय गॅप्स आहेत. आलं तुम्हाला लक्षात? मग या वीकमधले जे टॉपिक्स आहेत त्यामधले तुम्हाला काय कन्सेप्टमध्ये कुठं क्लॅरिटी पाहिजे का, कुठे गॅप्स आहेत का तुमचे. राईट. तर तशा प्रकारचा पूर्ण हा विषय होता. इफ यू सी दिस टाइम, वी हॅव गॉट टाइम. राईट. सो वी हॅव प्रिपेअर्ड सो ब्युटिफुल, यू कॅन से ऑल द नोट्स. तुम्ही आता हे बघा, इकॉनॉमिक सर्वेचे नोट्स अमेझिंग आहेत. पाठच करून घ्या, आम्ही जे तुम्हाला देणार आहे एवढं जबरदस्त मटेरियल देणार आहे इकॉनॉमिक सर्वेचं तुम्हाला आम्ही, विच इज गोइंग टू बी हेल्पफुल इन ऑल जीएसएस 1, 2, 3, 4. त्यानंतर एथिक्सचं तुम्ही बघा कसं मटेरियल बनवलेलं आहे. इट इज गोइंग टू बी वर्ल्ड क्लास. राईट. म्हणजे जे जे तुमचं हे आहे बघा, डायरेक्टली सिलेबस. राईट. आणि त्या प्रकारे पूर्ण तुम्हाला यू कॅन से नोट्स दिलेले आहेत. आणि ब्युटी ऑफ दिस नोट्स इज की इथं जास्तीत जास्ती व्हॉट यू फाइंड हिअर इज, राईट, इन दिस नोट्स, इफ यू सी दिस, राईट, यू आर जस्ट गोइंग टू फाइंड दिस काइंड ऑफ अ लॉट ऑफ एक्झाम्पल्स, कीवर्ड्स, एक्झाम्पल्स. फक्त तुम्हाला हे पाठ करत जायचंय. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता हे बघा, असे पण एक्झाम्पल आहेत. वंगारी मथाई, ग्रीन बेल्ट जे काय आहे, अशोक. राईट. सो मग ऍटिट्यूड साठी काय आहे, अर्जुन असेल, सरोजिनी नायडू, एपीजे अब्दुल कलाम, MS धोनी. तर हे जे एक्झाम्पल्स मॅक्सिमम लागतात आपल्याला एथिक्ससाठी. सो वी हॅव ट्राईड टू कंपाईल देम अँड ब्रिंग ऍट वन पॉइंट. सो डेफिनेशन एक्झाम्पल्स. आर यू अंडरस्टँडिंग? असं दिलंय. सो वी आर नॉट सेइंग की तुम्ही तुमचे नोट्स बदला. राईट. बट इफ यू फील दॅट यू वॉन्ट टू इनकॉर्पोरेट सम ऑफ द थिंग्स, राईट, यू कॅन डू इट हिअर. आता बघा, रिलीजन म्हणलं की लगेच जैनिझम. आर यू अंडरस्टँड? लॉ, RTI. राईट. लिडरशिप, लाल बहादूर शास्त्री तर फेमसच आहेत त्यामध्ये. राईट. सो ऑल दिस थिंग्स इफ यू जस्ट गो थ्रू दिस, राईट, खूप चांगले ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण सगळीकडे टाकलेले आहेत.
राईट. हे बघा रतन टाटा, पण रतन टाटा फक्त नाही लिहिणार आपण. रतन टाटा हाऊ ही डेल्ट विथ 2008 फायनान्शियल क्रायसिस. आर यू अंडरस्टँड? दॅट मेक्स द एक्झाम्पल मोर पिन पॉइंटेड. राईट. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला यू कॅन से भेटणार आहे. तुम्हाला इथे जर बघितलं तर हाऊ मेनी पेजेस आर दे? 60-70 पेजेस फॉर द एथिक्स. यू कॅन जस्ट स्कॅन थ्रू इट. राईट. व्हॅल्यू ॲड युअर यू कॅन से नोट्स वॉट एव्हर आर प्रेझेंट. तर अशा प्रकारचं तुम्हाला व्हॅल्यू ॲडेड मटेरियल पण आपण देणार आहे. राईट. सो ऑल दिस व्हॅल्यू ॲडिशन्स आर देअर. राईट. So material designed to lift an average answer to top one, focused on daily themes, no aimless reading. Right. So whatever you are reading, first ask yourself that question: ki whether whatever I am reading, is this going to help me in the mains? Whether I am going to write this in the mains? Which part of the syllabus I am covering? What kind of PYQ has been asked on this topic? आलं तुम्हाला लक्षात? तर एमलेस बिलकुल वाचायचं नाहीये. So we are going to give you this ready ammunition, facts, examples, data, case studies to enrich the answers. Right. And this is our policy. No one will be left behind rule. Right. Haven't prepared for a topic yet? No problem. You just tell us whatever topic you want, to the point, crisp notes provided so that the weak area never costs you a question. Right. So it is going to be personalized. That is what we are going to, you can say, basically have. Right. मग आपण तुम्हाला हे पण देणार आहे की वेटेज आता GS1 मध्ये. राईट. तर तुम्ही तुमचा टाइम त्याप्रमाणे अलोकेट करा की मी फक्त हिस्ट्री करत बसलो, जॉग्राफी केलंच नाही. पण तुम्ही वेटेज बघा ना कशाला विचारलेलं आहे. हिस्ट्रीला किती विचारलंय, जॉग्राफीला किती विचारलेलं आहे. डॉमिनंट सेक्शन जॉग्राफी आहे. सोसायटी बघा किती आहे. मॉडर्न हिस्ट्रीला बघा किती आहे. आर्ट अँड कल्चर बघा किती आहे. मग वर्ल्ड हिस्ट्री बघा किती, लोएस्ट वेटेज. सो दिस इज ऑल्सो व्हॉट वी आर गोइंग टू गिव्ह. राईट. सो जॉग्राफी आणि सोसायटी जर तुम्ही केलं तर तुम्हाला 150 मार्क्स तिथंच झाले. मग तुम्ही जेव्हा GS1चं प्रिपरेशन करताय, स्टार्ट विथ जॉग्राफी अँड स्टार्ट विथ सोसायटी अँड देन गो टुवर्ड्स हिस्ट्री, बिकॉज हिस्ट्री इज गोइंग टू टेक मच, यू कॅन से, जास्ती त्याला वेळ भेटणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? तर अशा प्रकारचं जे अनालिसिस आहे ते पण आपण तुम्हाला देणार आहे. त्याप्रमाणे आपण शेड्यूल बनवलेलं आहे. पॉलिटी जायंट आहे एवढं विचारतात बघा मग पॉलिटीला. मग पॉलिटीचे सगळ्या वर्ड्स जे सिलेबसचे आहेत त्याच्यावरती आपलं कंटेंट आहे का रेडी? एक्झाम्पल्स आहेत का रेडी? इंट्रोडक्शन आहेत का रेडी? कन्क्लुजन आहेत का रेडी? राईट. पॉलिटीमध्ये जे करतायत लोक, काय करतायत? केस लॉस करतायत. पॉलिटीमध्ये काय करतात? आर्टिकल्स करतायत लोक. राईट. कॅन वी इंट्रोड्यूस सम डायग्राम्स? कॅन वी इंट्रोड्यूस सम ग्राफ्स इन पॉलिटी? राईट. सो दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू बी. गव्हर्नन्स बघा किती आहे. सोशल जस्टिस बघा किती आहे. अँड इंटरनॅशनल रिलेशन्स आर देअर. राईट. पॉलिटी इज द कोर, IR इज द, यू कॅन से, स्टडी. गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस स्विंग फ्रॉम इयर टू इयर. राईट. कीप देम हायली करंट अफेअर्स रेडी. त्यानंतर आपण जर GS3चं बघितलं, राईट, सो द वेटेज फॉर एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट येतच आहे आपल्याला. यावेळेस एल निनो या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ह्याला काय केलेलं आहे आपण? करंट अफेअर्स इज द स्पाइन इयर. राईट. PYQ सगळे बघून घ्यायचे, कुठले कुठले डिझास्टर्स आहेत, पाठच करून घ्यायचं. अर्थक्वेक आलं, हे आलं, ते आलं. यावेळेस काय येणार? हीट वेव्ह येऊ शकतं. यावेळेस काय येणार? ड्रॉट्स येऊ शकतात, फमाईन येऊ शकतात. तर तुम्ही लगेच करूनच घेणार या गोष्टी. राईट. सो इकॉनॉमीला बघा किती विचारतात. ऍग्रिकल्चर इकॉनॉमी व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. इंटरनल सिक्युरिटी स्टेबल आहे. सो यू कॅन से काफी प्रिडिक्टेबल आहे. प्रिलिम्स जेवढं प्रिडिक्टेबल नाही त्यापेक्षा जास्ती प्रिडिक्टेबल काय आहे? मेन्स आहे. ते आपल्याला पण माहिती आहे. राईट. तर त्या प्रकारे आपण करणार आहे. इथं आपण ऑलरेडी केलेलं आहे. बिल्ड अ पर्सनल रिपॉझिटरी. वैयक्तिक संग्रह तयार करा तुमच्या सगळ्या गोष्टींचा. राईट. सो कीवर्ड्स, थिंकर्स, कोट्स यू कॅन डिप्लॉय डायनॅमिकली. आणि एसे मध्ये पण तुमचे आले पाहिजे ते कोट्स. इट इज एक्सपेक्टेड दॅट यू ब्रिंग आउट समथिंग विच इज एक्स्ट्रॉर्डिनरी देअर. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ट्राय टू बी क्रिएटिव्ह. ट्राय टू गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तर मार्क्स पडणार आहेत. एक लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये नका खेळू आता. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो लीड विथ स्टेक होल्डर्स. केस स्टडीचा जो आपला अप्रोच आहे. ओके. सो लिंक थेअरी टू द प्रॅक्टिस. सो थेअरी मधले जेवढे काय आपले फंडे आहेत, ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड, इमोशनल इंटेलिजन्स असेल, जेवढे कीवर्ड्स आहेत आपले ते सगळे इथे आले पाहिजे. राईट. वापरत नाही लोक. आता सिलेबसचा वर्ड आहे सोशल इन्फ्लुएन्स परसुएशन. हे शब्द येत नाही तुमच्या याच्यामध्ये. की आय वुड ट्राय टू परसुएड द विलेजर्स. दलित कुकचं जर केस स्टडी आली, राईट, तर तो परसुएशन इज द कीवर्ड ऑफ द सिलेबस. तो आला पाहिजे. राईट. आय वुड यूज द सोशल इन्फ्लुएन्स हिअर. राईट. आय वुड ट्राय टू, यू कॅन से, टेक द हेल्प ऑफ द विलेज एल्डर्स, दोज हु आर लाईक रोल मॉडेल्स इन द विलेज. राईट. असे जे काही आहेत तर ते आले पाहिजे. तसे शब्दांचा खेळ आहे, लक्षात घ्या. राईट. थिअरी अलोन स्कोर्स लिटिल, ऍप्लिकेशन इन केस स्टडीज वेअर द रिअल मार्क्स आर. राईट. सो माय यू कॅन से थिंग टू यू इज की केस स्टडीमध्ये तुमची जास्तीत जास्त थिअरी, जास्तीत जास्त थिंकर्स कशा आणता येतील आपल्याला, त्याच्यावरती आपण इथं काम करणार आहोत. राईट. सो एसे नाव. एसे तुमच्याकडे फॉर्डर बँक असलीच पाहिजे. ऍटलिस्ट
10 to 12 topics which are expected, right? त्याचं मटेरियल तुमच्याकडे असलं पाहिजे. You keep the material ready, right? Why? Because even if the philosophical essay comes, right, then what you can do in a philosophical essay, woman perspective तुम्ही आणू शकता, तर तुमचे फॉर्डर बँक मधनं येणार. एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्ह तुमच्या फॉर्डर बँक मधनं येणार. मीडियाच्या वरती एसे येतो, तर मीडिया पर्स्पेक्टिव्ह तुमचं फॉर्डर बँक मधनं येणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो इट बिकम्स व्हेरी इझी इफ यू हॅव गॉट कोट्स, इफ यू हॅव गॉट अनालिसिस, राईट, इफ यू हॅव गॉट केस स्टडीज. तर हा फॉर्डर बँक असलं पाहिजे. मेन कोट्स, डेटा, एक्झाम्पल्स, आणि I would, you can say, add in very, very important is analysis. एसे मध्ये काय काय मिसिंग आहे, राइट? सो आई वॉन्ट दिस. ठीक है, डायवर्स पर्स्पेक्टिव्ह तो मुझे चाहिए एसे में, बट व्हॉट डू आई वॉन्ट डेप्थ इन एसे. काय लागते एसे मध्ये? डेप्थ लागते. ती कशी येणार? अनालिसिस. तुम्ही असं कुठलं तरी पॉइंटचं अनालिसिस दाखवा. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बरोबर आहे की इंडियावरती समजा असा तुम्हाला एसे आला इंडियामध्ये की इंडियाचं, despite we are trying so hard since independence, we have not been able to improve our manufacturing competitiveness, and that is why India is still, आता जो डॉलर आपला, जो रुपये जो आहे इन कंपॅरिझन डॉलर, इट इज डेप्रिशिएटिंग, राईट? सो काय देऊ शकता तुम्ही पॉईंट? सांगा बरं याच्यामध्ये काय पॉईंट देऊ शकता तुम्ही? व्हॉट आर द पॉइंट्स वाय वी आर नॉट बीन एबल टू डू दिस? We have not shifted from agriculture to services, right? The economy has shifted, but our planning was always in the second 5-year plan. From agriculture, we went to industrialization in the second 5-year plan. So government priority was always industrialization. Why it did not happen? That is my question. मग त्याला आता रिसेंट पास्टचं अनालिसिस तुम्ही काहीतरी जोडू शकता. आता बघा, मी तुम्हाला एक असं काहीतरी 2-3 अनालिसिस दिली, की तुम्ही जे ते लिहिले की ते एकदम स्ट्राईक होणार तिकडं. फॉर एक्झाम्पल, आपण जर असं म्हणलं की सिन्स द टाइम पिरियड ऑफ कोविड, राईट, द ऑइल मार्केट इन इंडिया, इंटरनॅशनल ऑइल मार्केट, द रेट्स ऑफ द ऑइल वॉज रेकॉर्ड लो. $30 पर पण बॅरल होतं, 50 पण होतं, बट स्टील द गव्हर्नमेंट केप्ट द एक्साइज ड्युटी व्हेरी हाय. So almost when you got 1 liter of petrol for 90 rupees, more than 30 rupees are going for the taxes, state and central taxes. Because of this, our cost of manufacturing always remained high. And that is why we could not compete in the international market. If the government would have utilized this window and reduces the taxes, our cost of manufacturing could have reduced. Our cost of logistics, which was more than 10% of the GDP, that could have reduced, which would have made us more competitive. Are you understanding? असं काहीतरी तुमच्याकडे अनालिसिस पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो वी हॅव ऑलवेज प्रायोरिटाइज्ड what? We have always prioritized subsidies in the hand of the people, especially the agricultural subsidies, the food subsidies we have always prioritized. मग आपल्याकडे आकडेवारी असली पाहिजे की आपण मोर दॅन 4 लाख crores एव्हरी इयर कशासाठी घालवतोय? कुठली सबसिडी? फूड आणि फर्टिलायझर सबसिडी 4 लाख करोड पेक्षा तिथं घालवतोय. आलं तुम्हाला लक्षात? आणि ते फूड आणि जे फर्टिलायझर सबसिडी आहे त्याचं मेजरली तुम्हाला पैसे कुठनं भेटले होते? एक्साइज ड्युटी मधनं भेटले होते. आलं तुम्हाला लक्षात? मग हे जे तुम्ही काय असं अनालिसिस जर त्यांना दाखवलं, डेप्थ दाखवली, अंडरस्टँडिंग तुमची दाखवली, की आपण असं वेगळ्या प्रकारे बघू शकलो असतो का? आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर अपील होणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? वरवरनं एसे मध्ये नाही चालणार. एसे मध्ये काहीतरी तुमचं अनालिसिस पाहिजे, तुमचं अंडरस्टँडिंग पाहिजे. तुम्ही म्हणून पेपर्स वाचणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगणार की मेन्सच्या वेळेस पण अर्धा तास काय करा, पेपर उघडा, कुठलं तरी एक आर्टिकल फक्त व्यवस्थित वाचा, तर तुम्हाला ते झोनमध्ये ठेवतो. आलं तुम्हाला लक्षात? जे आर्टिकल्स मधनं तुमचं ऑर्गॅनिकली व्ह्यूज बिल्ड होतात ते कुठल्याही नोट्स मधनं होणार नाहीत. आलं तुम्हाला लक्षात? एडिटोरियल एक तरी रोज वाचा, तुम्हाला ते पर्स्पेक्टिव्ह भेटत जातात, ते डेप्थ भेटत जाते, ते तुम्हाला वेगवेगळे दृष्टिकोन भेटत जातील. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? तर हे मला खूप जास्ती लागतं एसे मध्ये. एक डेप्थ पाहिजे, एसे मध्ये एक फ्लो पाहिजे, एसे मध्ये स्टार्ट इंटरेस्टिंग पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? कन्क्लुजन भारी काहीतरी तुम्ही हे केलं पाहिजे. आणि एसे मध्ये काय पाहिजे? तर ऍटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. सी, यू आर गोइंग टू बिकम ब्युरोक्रॅट्स. ऑलरेडी देर इज अ लॉट ऑफ नेगेटिव्हिटी इन द सर्व्हिस इन इंडिया जस्ट नाव. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का नाही? राईट. तर मग ऑलरेडी कॉक्रोच पार्टीमुळे पण अजून नेगेटिव्हिटी वाढलेली आहे. तर तुम्ही काय पॉझिटिव्ह फ्रेश ब्रेथ ऑफ एअर आणताय?
आलं तुम्हाला लक्षात? ते जर तुम्ही आणलं फ्रेश ब्रेथ ऑफ एअर, की हा आला की काहीतरी हा पॉझिटिव्ह आहे, हा काहीतरी बदल सकारात्मक विचार करतोय हा, ते पाहिजे मला. तुम्ही पण एकदम ते निगेटिव्ह, सडलेलं, वास आलेलं, कुजलेलं असं काहीतरी लिहिलं ह्याच्यामध्ये, वाय विल आय सिलेक्ट? राईट. एसे इज, सी आय एम गोइंग टू कॉन्ट्रडिक्ट माय सेल्फ नाउ. The best essays which I have read, right, might not always give me the new points. Analysis तर तुम्हाला सांगितलं, एक दोन पॉइंट्स असले तर चांगली गोष्ट आहे. बट द वे यू प्रेझेंट देम, लँग्वेज, राईट, द वे पॉझिटिव्हिटी इज रिफ्लेक्टेड, एक फ्रेशनेस रिफ्लेक्टेड. तुमचे विचार जे असतात ना, ते विचार दिसतात वाचताना. आलं तुम्हाला लक्षात की हा खरंच पॉझिटिव्ह या गोष्टीबद्दल का हा फक्त सुपरफिशियली मांडतोय? आलं तुम्हाला लक्षात? सो वेन एव्हर यू राईट अन एसे, युअर स्टेट ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज यू आर गोइंग टू राईट 1000 वर्ड्स ऑन दॅट. मी एसेवरती काय एवढा भर देतोय? कारण की इट इज अ डिसाइडर. किती पडले होते एसेमध्ये मागच्या वर्षी? 90. तेच आपण 110 पर्यंत तरी मिनिमम 115 120 पर्यंत आणू शकतो. बरोबर आहे का? 90 म्हणजे काय, ऍव्हरेज मार्क्स झाले. आलं लक्षात तुम्हाला? म्हणून स्टेट ऑफ माइंड बघा तुमचा काय आहे एसे लिहिताना. डेप्थ दाखवा मला. आर यू अंडरस्टँडिंग दिस? प्लस मला एसे मध्ये तुमची भाषा ही कशी असणार आहे त्याच्यावरती पण यू कॅन से महत्वाचा रोल असणारच आहे ह्याच्यामध्ये. राईट. स्ट्रक्चरिंग तर युअर फ्लो व्हेरी इम्पॉर्टंट. असा फ्लो झाला पाहिजे एसे. कधी असं मी चालू केला वाचायला आणि संपला तो कळायला नाही पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? तर फ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एसे. कनेक्टिंग ऑफ द टू पॅराग्राफ्स, टू आयडियाज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एसे. राईट. अँड ऑलवेज आय टोल्ड यू, सोल्युशन ओरिएंटेड, पॉझिटिव्ह, कीप अ सिंगल गोल्डन थ्रेड रनिंग थ्रू आउट. ओके. सो एसे वरती आपण काम करणार आहोत इथं. ओके. आता कसं आहे, काय करतोय आपण? सो यू कॅन सी हिअर व्हॉट वी आर गोइंग टू डू. शेवटचं जे सिम्युलेशन मॉक्स आहेत तुमचे, त्यामध्ये कसं आहे बघा, 7th 8th 9th, मग 11th अँड यू हॅव गॉट 12th. तुमची 21 ला आहे ना? सो दिस इज द लास्ट सिम्युलेशन मॉक तुमची होणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो प्रॉपर सिम्युलेशन वीक 1चं इथं पूर्ण तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. राईट. सो वीक 1 14 काय चालू करणार आहे? वी आर स्टार्टिंग फ्रॉम GS4. वीक 2 पण GS4 करणार आहे. वीक 3 वी आर गोइंग टू डू GS3. वीक 4 GS3. वीक 5, 8 वीक्स आहेत आपल्याकडे. तसंच मी काल जे हे घेतलं होतं तुम्हाला, राईट, जे मी तुमच्यासाठी हे घेतलं होतं, काय म्हणतोय तुम्हाला, की सोशलॉजीचं जे मी घेतलं होतं, राईट, त्याला पण 8 वीक्सच घेतलं होतं मी सोशलॉजीसाठी. बरोबर आहे का नाही? स्ट्रॅटेजी तशी जीएसटी पण तुमची सगळी आहे 8 वीक. तिथं आपण काय केलं होतं? राईट. पहिले जे 3 वीक आहेत तिथं पेपर 1 कम्प्लीट केला होता. मग 4th वीक मध्ये जो आपण बघितला होता, तर 4th वीक मध्ये वी हॅड पेपर 1 रिव्हिजन, सॉरी पेपर 2 होतं स्टार्टिंग, वी डिड अँड देन पेपर 2 फुल लेंथ टेस्ट. आणि इथं आपण केलं होतं पेपर 1 रिव्हिजन अँड पेपर 1 फुल लेंथ टेस्ट. आलं का तुम्हाला लक्षात? येस, नो, नो, येस, एव्हरीवन. राईट. सो दॅट इज द ब्युटी ऑफ इट. क्लिअर? ओके. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं होतं. इथं आपण बघा, आता फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे काय, इथं 6 वाजताचं डेली आन्सर रायटिंग. सो 8 जूनला काय करणार आहे आपण, 9 जूनला काय करणार आहे, 10 जून, 11, 12, 13, 14. एव्हरी डेचं तुम्हाला इथं शेड्यूल भेटलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला भेटत जाणार. राईट. सो वन स्टॉप सोल्युशन तुमचं इथंच अभ्यासिका आहे. इथेच तुम्हाला जीएसचे नोट्स, व्हॅल्यू ॲडेड मटेरियल भेटणार आहे. मेंटरशिप पण तुम्हाला इथेच भेटणार आहे. राईट. ऑप्शनल पण तुम्हाला इथेच भेटणार आहे. आणि तुम्हाला अजून काय बाकीचं जीवनात पाहिजे ते पण भेटणार आहे. जे पण आत्ता अटेंड करत आहेत मेन्सचं लेक्चर, तर त्यांना एक मी सांगू इच्छितो, गोखले सर जसे रिझल्ट येईल तसं गोखले सर जे आहेत आपले, ही एव्हरी इयर ब्रिंग स्कॉलरशिप्स. राईट. सो if you feel that you require monetary assistance in from your, you can say, this month or July month till, you can say, February or whatever the month is there, every month some, you can say, assistance, financial assistance, you can apply for it. One is that once we get some financial assistance, we become more mentally stable.
right? We don't have to depend upon finance on anybody else. That is one beautiful factor. The only condition is two, that you should be clearing the prelims, and the second condition is कि बाबा financially you should be really, you can say, needing that assistance. Okay. वन इज की तुम्हाला हे मेंटल एक तुम्हाला स्टेबिलिटी भेटेल. सेकंड ब्युटी ऑफ इट इज सरचं 10वं वर्ष आहे आता हे, अँड एव्हरी इयर सरांनी जेवढे सिलेक्ट केले त्यामधलं एक विद्यार्थी युपीएससी पास करतो मिनिमम. म्हणजे 9 वर्षात मोर दॅन 9 स्टुडंट्स हॅव क्लिअर्ड युपीएससी अँड ऑल द पोस्ट. आय एस झालेला आहे वसंत दाभोळकर, बरोबर आहे. फॉरेन सर्व्हिसला गेलेली आहे सायली मेत्रे. आयपीएस तर आहेच. आपला पहिलाच कॅन्डिडेट जो होता तो आयपीएस झाला, म्हणजे पहिला कॅन्डिडेट होता जो 3 वेळा कंटिन्यूस युपीएससी पास झाला. अभय सिंग जो आहे देशमुख, राईट. सो फर्स्ट ही बिकेम इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, नेक्स्ट इयर ही बिकेम रेल्वे सर्व्हिस, आणि थर्ड इयरला परत तो पोलीस सर्व्हिस महाराष्ट्रातच आहे पोस्टेड. आलं तुम्हाला लक्षात. मागच्या वेळेस तो धनंजय दिघे झालेला आहे, राईट. सो एव्हरी इयर प्रणोती संगपाळ was, you can say, there, who became IRS, right? Then last year हा झाला आपला ज्ञानेश्वर मुखेकर, IRS again. Okay, so apply for that scholarship, and if you get it, डबल बेनिफिट आहे तुम्हाला. एक म्हणजे फायनान्शियली पण तुम्हाला स्टेबिलिटी येईल, आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये चांगली गोष्ट काय आहे की सर हॅज परहॅप्स द गोल्डन टच, मिडास टच, की त्यांनी सिलेक्ट केलं तर बहुतेक युपीएससी पण मग करते सिलेक्ट. बरोबर आहे का नाही, राईट. आणि ही ऑल्सो हेल्प्स यू इन द इंटरव्ह्यू फेज. दॅट इज ऑल्सो अ गुड पार्ट, राईट. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल तर वसंत वगैरे या सगळ्या लोकांना इंटरव्ह्यू मध्ये पण चांगले मार्क होते. दॅट इज वाय गौरी देवरे वॉज सिलेक्टेड बाय हिम. गौरी इन दॅट इयर क्लिअर बोथ द एक्झाम्स, एमपीएससी अँड युपीएससी. एमपीएससी मधनं बीडीओ झाली आणि युपीएससीला आयआरएस भेटलं तिला, राईट. तर असा हा पूर्ण प्रवास आहे. आणि आता तुम्हाला काय ह्याच्यामध्ये डाऊट्स असतील, ऑनलाईन स्टुडंट्स, ऑफलाईन स्टुडंट्स, सो यू कॅन आस्क, राईट. आता तुम्हाला काही डाऊट्स आहेत का? कसं करायचंय, काय करायचंय? मेहनत करायला रेडी आहात का? राईट. फिलिंग पॉझिटिव्ह, फिलिंग अपबीट, राईट. सो फील हॅपी, फील ब्लेस्ड की गॉड हॅज गिव्हन यू सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी, अँड you can say, now if God has given you the opportunity, God is watching that what are you going to do with this opportunity. Yes or no? Don't disappoint God. I always tell one thing की माझ्यासाठी वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन्स वुड बी सचिन तेंडुलकर. कारण की 26 वर्ष कंटिन्यूस इंडियन क्रिकेटसाठी खेळणे इज नो, यू कॅन से, जोक. तुम्हाला तरी विचार करा, तुम्हाला युपीएससी करायचे, दरवर्षी 1000 लोक सिलेक्ट होतात. इंडियन क्रिकेट टीम मध्ये फक्त 11 लोक असतात, आणि सगळेच क्रिकेट खेळतात इंडियामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? तर त्या 11 मध्ये राहणं 26 वर्ष, इट इज नॉट अ जोक, राईट. सो द ब्युटी ऑफ, यू कॅन से, his answer once when asked ki how could you perform, right, for so long and at a such a high peak without getting dropped. कधी तुम्ही बघितलंय का सचिन तेंडुलकरला ड्रॉप केलेलं आहे, राईट. व्हॉट इज द, आणि आपण तर बघा इथं युपीएससी प्रिपेअर करतोय, राईट. 1-2 वर्षामध्ये आपण थकून जातो. हा 26 वर्ष माणूस थकणार नाही. इव्हन एंटायर ही इज कॅरिंग द बर्डन ऑफ द एंटायर कंट्रीज, राईट. सो ऑन हिज शोल्डर, right, he's carrying the burden of entire country on his shoulder for 26 years and he's not getting tired of it. Just imagine. I have a theory that in 1990s India had so many problems, communalism, Bombay bomb blast, आणि त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये, राईट, द पर्सन हू कॅरीड इंडिया, द पर्सन हू युनायटेड इंडिया व सचिन तेंडुलकर. मॅच चालू झाले की सगळे कम्युनल राईट्स वगैरे थांबायचे. आलं तुम्हाला लक्षात? सो वेन आस्क्ड की हाऊ इज इट पॉसिबल दॅट यू हॅव डन दिस फॉर 26 years, राईट, ही हॅड अ व्हेरी ब्युटिफुल आन्सर. त्याच्या आन्सरमध्ये काय होतं की माय मदर अँड माय एल्डर ब्रदर टोल्ड मी, माय एल्डर ब्रदर ऑल्सो यूज टू प्ले क्रिकेट, राईट, बट माय एल्डर ब्रदर अजित, त्याने नाव पण दिलं त्याचं अजित, आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं की सी, आपल्या इथं एवढे लोक क्रिकेट खेळायचे, तुझा मोठा भाऊ पण क्रिकेट खेळायचा, बट सगळ्यांना देवानी तो टॅलेंट दिला का? नाही दिला. तुला वरदान दिलंय देवानी, आणि त्या वरदानला तर तू वेस्ट केलं तर तू कोणाचा अपमान करतोय? देवाचा अपमान करतोय. तुम्हाला ते वरदान दिलेलं देवाने, लक्षात घ्या. सो मेनी पीपल गेव प्रिलिम्स, अँड इफ यू आर क्लिअरिंग दॅट, गॉड हॅज ब्लेस्ड यू. अँड इफ यू डोंट युटिलाइज दिस टाइम पिरियड प्रॉपरली, यू आर डिसरिस्पेक्टिंग गॉड अँड गॉड इज ब्लेसिंग. तर हे नेहमी एक भान ठेवा मेन्स पर्यंत, की बाबा मला कसं युटिलाइज करायचंय, कसं स्मार्ट खेळायचंय, कसं माझी तब्येत चांगली ठेवायची, कसं आन्सर रायटिंग करायचंय,
कसं माझं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचं आहे, अँड वेदर आय एम रिअली, यू कॅन से, ब्लेस्ड बाय गॉड टू क्रिएट अ चेंज इन द पॉझिटिव्ह चेंज इन द सोसायटी. असं तुम्ही जेव्हा या लेवलला विचार करता ना तुम्ही, राईट, देन ऑटोमॅटिकली यू स्टार्ट थिंकिंग ऑन द मॅक्रो थिंग्स. देन यू डोंट फोकस ऑन द डेली मायक्रो, यू कॅन से, प्रॉब्लेम्स. आलं तुम्हाला लक्षात? पर्स्पेक्टिव्ह चेंज तुम्हाला अपेक्षित आहे आता. मग कुठं ना कुठं यू कॅन से यू विल बी एबल टू अचीव व्हॉट इज देअर टू अचीव. ठीक आहे. सो आय होप you are motivated enough. I hope you are ready. I hope you are feeling that hunger from inside, because that is the most important test. राईट. परत सचिनचं उदाहरण दिलं, त्याने काय सांगितलं, शेवटच्या टेस्ट पर्यंत मला आतमध्ये बटरफ्लायज असायचे स्टमकमध्ये वेन आय यूज टू गो आउट फॉर बॅटिंग. तर ते असले पाहिजे बटरफ्लायज. सो दॅट मीन्स दॅट यू वॉन्ट टू परफॉर्म गुड. आर यू अंडरस्टँड? दॅट इज अ साइन दॅट यू आर eager. दॅट इज अ साइन विच शोज दॅट दिस मीन्स समथिंग फॉर यू. आलं तुम्हाला लक्षात? अँड देन चॅनलाइज दॅट एनर्जी इन टू पॉझिटिव्ह थिंग्स. आलं तुम्हाला लक्षात? सो वर्ल्ड हॅज, यू कॅन से, गिव्हन सच अ प्लॅटफॉर्म. आणि तुम्हाला खरं माहिती नाहीये, म्हणजे तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये जाणार ना, त्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला जो एक्सपोजर भेटणार आहे, राईट. आय वॉज जस्ट इंटरॅक्टिंग डे बिफोर येस्टरडे 2 hours विथ वन ऑफ माय व्हेरी क्लोज, यू कॅन से, आय नॉट इव्हन कॉल अ स्टुडंट नाव, तो छोट्या भावासारखा आहे. तर 2 तास मी त्याशी रात्री बोलत होतो, रात्री 10 ते 12 वाजतापर्यंत. तर ही वॉज टेलिंग मी हिज एक्सपिरियन्सेस. IRS ऑफिसर, IRS IT मध्ये त्याला सर्व्हिस भेटली, बट त्याच्या केपेबिलिटीवरनं त्याला डेप्युटेशन भेटलं कझाकिस्तान. आय हॅड व्हिजिटेड कझाकिस्तान, राईट, जस्ट यू कॅन से कपल ऑफ वीक्स बॅक, बिकॉज ऑफ हिम. तर त्याला डेप्युटेशन भेटलं होतं. मग तुम्हाला सगळे एक्सपिरियन्स सांगत होता की त्याला ऍज अ IRS ऑफिसर पण त्याला डेप्युटेशन भेटलं. मग त्याच्या अजित दोवाल त्याच्याकडं आले, CGI आले. मग देन विच ऑल कंट्रीज ही वॉज सेंड टू. पोलंडला काय एक्सपिरियन्स आहे, रशियाला काय एक्सपिरियन्स आहे, जॉर्जियाला काय एक्सपिरियन्स आहे, उझबेकिस्तानला काय एक्सपिरियन्स आहे. He was telling about the history of the world. He was telling about various ethnicities. असं एक्सपोजर भेटणार आहे का तुम्हाला दुसऱ्या कुठल्या सर्व्हिसमध्ये? एवढे मोठ्या लेवलवरती तुम्ही करू शकता का काम? ही सेज दॅट ही इज नाव अमॉंग द टॉप 5 ॲट यंग एज. माझ्यापेक्षा छोटा आहे तो, विचार करा. ॲट अ यंग, ही सेज ही इज वन ऑफ द टॉप 5 इन इंडिया टू हॅव एक्सपर्टीज ऑन सेंट्रल एशिया ॲट दिस एज. आणि गावातलं पोरगा होतं छोटासा. विचार करा. असा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. फॅसिनेटिंग आहे जर तुम्ही ते टॅलेंट दाखवलं आतमध्ये, क्षमता दाखवली तर. आलं तुम्हाला लक्षात? सो द वर्ल्ड इज देअर फॉर यू. इट इज जस्ट दॅट हाऊ मच रेडी यू आर टू एक्सेप्ट दिस चॅलेंज. अँड मीन्स इज अ स्मॉल थिंग, स्मॉल हर्डल. इफ यू क्लिअर दॅट, यू कॅन से UPSC चं मेजॉरिटी ऑफ द काम झालं. 85%च्या पेक्षा जास्ती मार्क्स मेन्सला आहेत. ओके, सो विल एंड इट हिअर. आता तुमचे काही इंडिव्हिज्युअल डाऊट्स असतील तर येऊन भेटा, कॉल करा. वी आर स्टार्टिंग फ्रॉम मंडे 7 AM. डन. चलो, बाय बाय, बेस्ट ऑफ लक.